नमस्कार मंडळी, मी डॉक्टर रामनाथ दीक्षित आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री उदय दुग्गलजी आणि उदय हे जे आहेत यांचा प्रवास या गोष्टीशी खूपच जवळचं असं नातं आहे. त्यामुळे आजचा आपला विषय असणार आहे की प्रवास का महत्त्वाचा, आपण आयुष्यात प्रवास का करावा आणि जर आपण पाहिलं जवळनं तर आयुष्य देखील एक प्रवासच आहे. त्यामुळे प्रवास हा विषय खूपच प्रगल्भ आहे, खूपच मोठा आहे. त्यामुळे बरंच काही बोलण्यासारखं आपल्याकडे आहे. तर कोणताही विलंब न करता मी आपल्या आजच्या पाहुण्यांकडे वळतो. उदयजी, स्वतःबद्दल जरा तुम्ही जर परिचय दिलात तर चांगलं होईल. नमस्कार. मी उदय दुगल. श्री गजानन टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी मी चालवतो. साधारणपणे 2004 पासून मी या क्षेत्रामध्ये आहे. आणि टूर मॅनेजर म्हणून एका दुसऱ्या कंपनीत होतो. आणि त्याच्यातनं अनुभव घेत घेत 2011 पासून मी माझी स्वतःची कंपनी स्थापन केली. आणि भारतातल्या अनेक ठिकाणी, ऑलमोस्ट भारतात सर्वच ठिकाणी आणि भारताच्या बाहेरही परदेशातही, पण परदेशातली काही मोजकीच ठिकाणं, अशा ठिकाणी आपण टूर्स अरेंज करतो, आयोजित करतो, ग्रुप टूर्स करतो. आणि मेन म्हणजे ग्रुप टूरला मी स्वतः बरोबर असतो. मी कोणताही मॅनेजर जरी बरोबर असला, ती वैशिष्ट्य माझं आहे की मी स्वतः बरोबर असतो. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे माझ्या ट्रॅव्हलचं की मिनिमम 6 जण असतील, कमीत कमी 6 जण आपल्याला लागतात, तरी आपण ग्रुप टूर करतो. आणि त्या ग्रुप टूर बरोबरही मी स्वतः बरोबर असतो. आणि सर्व्हिसमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज, कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा आपण त्याच्यामध्ये करत नाही. हे आपलं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा कस्टमाइज टूर आपण करून देतो, त्यावेळेला कस्टमाइज टूरला बहुतेक वेळेला असं होतं की अनेक ट्रॅव्हल्सवाले बुकिंग करून देतात आणि नंतर तुम्ही गेलात, इट्स ओके, गुड, असं करतात. परंतु माझं वैशिष्ट्य हे आहे, आणि माझ्याबरोबर ज्यांनी प्रवास केलाय तेही सांगू शकतील, की त्या जी कोण फॅमिली जाते त्या फॅमिलीला दिवसातनं 3 वेळा माझा कॉल असतो, सकाळ, दुपार, संध्याकाळ, की तुम्हाला काही तिथे अडचण नाही ना, काही प्रॉब्लेम नाही ना. जेणेकरून ते मेंटली तिकडे स्टेबल होतात. नाही बाबा, कोणतरी व्यक्ती आपल्या टच मध्ये आहे. आणि आपण जरी बाहेरच्या ठिकाणी असलो, तरी आपण आपल्या घराशी किंवा आपल्या नेटिव्ह प्लेसशी आपण निगेटिव्ह म्हणजे एक टच मध्ये आहोत, असा एक त्यांचा अप्रोच त्या ह्याच्याने असतो. आणि आतापर्यंत बरेच पर्यटक सुखी म्हणा किंवा आनंदी होऊन परत आलेले आहेत, टेन्शन फ्री होऊन आलेले आहेत. आणि बरेच अनेक क्षेत्रांमधील व्यक्ती माझ्याबरोबर ह्या टूरना गेलेले आहेत. अनेकांशी संपर्क खूप वेळा आलेला आहे. आणि असंच पुढे चालूच राहील अशी अपेक्षा नक्कीच आहे. आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि हा पुढे मिळेल अशी अपेक्षा आहे. खूप छान. सर्वप्रथम मला तुम्हाला असं विचारावं वाटतं, की प्रवास म्हटला की आपण विविध प्रकारचे प्रवास बघतो. तुम्हाला मुळात प्रवासाची आवड केव्हा निर्माण झाली आणि प्रवास या संकल्पनेसोबत आपण एखादा व्यवसाय करू शकतो, असं कधी वाटलं? मी साधारणपणे 2001 पासून दरवर्षी नियमित अष्टविनायकला जातो, फॅमिली बरोबर जायचो. आणि बरं. 2005 ला मी एका ट्रॅव्हल्स वाल्याबरोबर गेलेलो टूरला, अष्टविनायकला. आणि तिथे गेलो आणि नंतर मग त्याच ट्रॅव्हल कंपनीतनं गोव्याची टूर मी केली. आणि त्या गोव्याच्या टूरला मला सांगायला खरंच हे वाटेल, तिथे लक्ष्मण चौधरी म्हणून माझा मॅनेजर होता त्या टूरला. भांडुपला राहतात ते. आणि त्यांच्याशी माझी एवढी घट्ट मैत्री झाली त्या टूरमध्ये, की 2006 ला आल्यानंतर मी लगेच त्याला सांगितलं, नाही मला एक जरा एक्सपिरियन्स म्हणून जायचंय टूरला, हा अनुभव घ्यायचा आहे मला, का माहित नाही मला. पण तो बोलला की ठीक आहे. आणि एंड ऑफ डिसेंबरमध्ये, 12 डिसेंबरला, त्यांनी मला अष्टविनायक यात्रेला जा म्हणून सांगितलं. त्यावेळी आम्ही ऑलरेडी वृत्तपत्रामध्ये जॉब करत होतो. आणि त्यांनी मला जा म्हणून सांगितलं. म्हटलं ठीक आहे. आणि मला ते सांगितलं की म्हणे तुझा जो सिनियर मॅनेजर आहे तो तुला पनवेलला जॉईन करेल म्हणे. म्हटलं ठीक आहे म्हटलं. आणि काय माहिती देवाच्या मनात असेल, तो मॅनेजर आलाच नाही. आणि ती टूर मी एकट्याने हँडल केली. आणि ती पूर्णपणे त्यावेळेला वही पेनावरती अभिप्राय घ्यायची सवय होती. वही पेन द्यायचा आणि त्यांचा अभिप्राय घ्यायचा. आणि ती वही अजूनही मी जपून ठेवलेली आहे, की खरोखर त्यावेळेचा जो अभिप्राय आले आणि त्यावेळेला जे माझ्याबरोबर टूरला होते त्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट नंबर आजही माझ्याकडे आहेत. आणि मग तेव्हापासून एक लिंक लागली, म्हणजे एक आवड म्हणा किंवा काही म्हणा. पण मग तेव्हापासून तो प्रवास चालू झाला मग. आणि मग तो आज ताग्यात तो चालूच आहे त्याच्याने. आणि प्रवास म्हणजे खूप काय म्हणतात, त्याच्यातनंच एक आपोआप झालं ते. म्हणजे काय असं जाणून बुजून त्या क्षेत्राकडे वळलो असं नाही. पण त्या 2 टूर मधनं एक अनुभव किंवा ते एक बघून हे झालं मला की नाही, करूया आपण. बरं, म्हणजे म्हणता येईल की एखादी सुखद घटना तुमच्यासोबत घडली प्रवासासोबत आणि म्हणूनच प्रवासाबद्दल एक आपुलकी तुम्हाला निर्माण झाली, जेणेकरून तुम्ही आता नियमित प्रवास करता आणि इतरांनाही प्रवास करायला प्रोत्साहन देता.
तर मला तुम्हाला असं विचारायचं वाटतं, कारण तुम्ही व्यवसाय म्हणून करताय, पण तुम्हाला स्वतःही छंद आहे प्रवास करण्याचा, की एखाद्या व्यक्तीने प्रवास का करावा? म्हणजे आपण तसा दैनंदिन स्तरावर प्रवास करतो नोकरीसाठी, व्यवसायासाठी, पण त्यातनंही वेळात वेळ काढून आपण प्रवास का करावा असं वाटतं तुम्हाला? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माइंड फ्रेश. मन हं. फ्रेश होतं. आज मुंबई म्हणा किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही धकाधकीचं जीवन जगताय. सकाळी 7ला निघायचंय, कामावर जायचंय, रुटीन करायचंय, घरी यायचंय, मुलांची शाळा, हे ते सगळं तुमचं रुटीन चालू आहे. वर्षभर हे चालू असतं, दिवसभर चालू असतं. आणि त्याच्यातनं ऍटलिस्ट तुम्ही स्वतः करता म्हणा, फॅमिली करता म्हणा, 2 दिवस जरी काढले, मी नाही म्हणत तुम्ही 7-8 दिवस काढा, 2 दिवस काढले, जवळच्या कोणत्याही डेस्टिनेशनला जा, तुम्ही कुठेही जा, 2 दिवस जा आणि या बघा तुम्ही कामामध्ये किती फ्रेश होता. कारण कसं असतं की त्यावेळेला तुमचं मन पूर्णपणे, मात्र एक आहे, त्यावेळेला तुमचं मन पूर्ण तुमची फॅमिली किंवा जिथे कुठे जात आहे तिथे पाहिजे. नाही तर अर्धा वेळ तुमचा मोबाईलमध्ये ऑफिसचं ऑनलाईन काम चालू आहे, ते त्यावेळेला काम महत्वाचं असतं, नो डाऊट, परंतु त्यावेळेला तुम्ही पूर्ण वेळ त्यांना द्या. तुमचं मन नक्कीच फ्रेश होतं. आणि मी तर सांगेन, तुम्ही कुठेही वर्षातनं 2दा जा, मी तर वर्षभर पण नाही, 2दा जा, तुमचं मन नक्कीच फ्रेश होतं आणि तुम्ही येऊन दुप्पट उमेदीने कामाला लागता. अगदी बरोबर. मी पूर्णतः सहमत आहे तुमच्यासोबत. बऱ्याचदा असं होतं, की मीही माझ्या कामाच्या ओघात बऱ्याचदा आपल्या कुटुंबाला सोबत नेऊ शकत नाही कुठे. त्यामुळे आम्ही आवर्जून असा प्रयत्न करतो, की वर्षातनं 2दा का होईना, की कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जायचं. आणि जसं तुम्ही म्हणालात अगदी योग्य आहे, की आपल्याला 7-8 दिवसच गेलं पाहिजे असं काही नाही. अगदी 2-3 दिवसाची जरी आपण सहल केली किंवा एखाद्या विविध ठिकाणी आपण फिरायला गेलो, तर मग आपलं मन प्रफुल्लित होतं. आपल्याला एक नवीन उमेद अशी मिळते आणि मग काम करताना देखील आपल्याला आळस जाणवत नाही कुठे. कारण बरोबर. आपलं मन जे आहे पूर्णतः ते एकाग्र झालेलं असतं पुन्हा एकदा. त्यामुळे मला असं वाटतं, की जे तुम्ही म्हणालात अगदी रास्त आहे, की जर तुम्हाला 7-8 दिवस प्रवास नाही करता आले तरी चालेल. कमीत कमी 2-3 दिवस तरी तुम्हाला प्रवास हा करायलाच हवा. करावं. बरोबर. आता उद्याची ह्याच्यातनं अजून एक प्रश्न असा उद्भवतो, की आत्ताच्या काळात बरेच प्रकार आहेत प्रवासाचे. म्हणजे काही लोक मुळात एकटा प्रवास करतात, ज्याला सोलो ट्रॅव्हल असं म्हणतात. राईट. किंवा आपण अलीकडे पाहतो, की म्हणजे कुटुंबासोबत प्रवास करणं तरी हा बराच जुना प्रकार आहे. पण काही वेळेस लोक आपल्या मित्रांसोबत प्रवास करतात. काही वेळेस बरोबर. आपल्या ऑफिसच्या सोबतींसोबत ते स्टाफ. प्रवास करतात. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, की माणसाने कोणकोणत्या प्रकारच्या प्रवासाचा आस्वाद घ्यावा? बघा, प्रवासाचे प्रकार तुम्ही जसे सांगितले तसे वेगवेगळे आहेत. प्रवास एकच आहे, फक्त तुमच्या बरोबर येणाऱ्या व्यक्ती ह्या वेगळ्या आहेत. आज तुम्ही फॅमिली बरोबर गेलात तर तुम्हाला फॅमिली टाईप, फॅमिली सारखं लाईफ जगत त्यांच्याबरोबर एन्जॉय करायचंय. तुम्ही मित्रांबरोबर केलात तर मित्रांबरोबर त्यांच्या स्टाईलनी तुम्हाला तो प्रवास एन्जॉय करायचा आहे. सोलो गेलात तर सोलोला कसं असतं की सोलो तुम्ही तुमचे एकटे असता. मी करीन ते राज, मी करीन, मला आज इथे थांबायचंय, मी थांबलो, मला आज इथे जेवायचंय, मी जेवलो. पण सोलोला कसं असतं, सोलोला तुम्ही स्वतः ते स्वतः असता. फक्त सोलोला प्रॉब्लेम काय असतो, कधीही चुकून असं कधी होत नाही. समजा कुठे काही अडचण आली, कधी चुकून कधी तुम्ही आजारी वगैरे पडलात, तर अशा वेळेला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. कारण एक तर तुम्ही अननोन ठिकाणी असता, एकटे असता. हा एक त्याच्यामध्ये थोडासा डिसएडव्हान्टेज, थोडासा तो, सोलो ट्रिप करणं चांगलं नाही असं नाही, पण थोडासा एक मायनस पॉईंट त्याच्यामध्ये तो असू शकतो. त्यामुळे ऑलवेज बेटर तुम्ही कोणाबरोबर तरी जा. कारण धकाधकीच्या याच्यामध्ये कोणतरी एक बरोबर असणं तुमच्या टूर्समध्ये हे सर्वात कम्फर्ट झोन तुमचा त्यामध्ये असतो. आज फॅमिली बरोबर गेलं तर फॅमिली बरोबर गेलं, तुम्हाला तुमचा टाइम प्रॉपर देता येतो फॅमिलीला, तुम्ही तुमच्या स्टाईलनी एन्जॉय करता. आज तुम्ही फॅमिलीला घेऊन घ्या तर एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवणार आहात, आणि हेच जर मित्रांबरोबर घ्या तर एखाद्या धाब्यावरती जाऊन पण तुम्ही जेवाल. पण जेवणाचं हे ते फक्त असलेली संगत ही मेन आहे. तर प्रवास तोच असणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणाबरोबरही करा, पण फक्त त्याच्या प्रायोरिटी वेगवेगळ्या आहेत. सोलोला प्रायोरिटी वेगळी आहे, फ्रेंड्स बरोबरची प्रायोरिटी वेगळी आहे आणि फॅमिली बरोबरची प्रायोरिटी वेगळी आहे. त्यामुळे ह्या तिन्ही मध्ये प्रायोरिटी तुमच्या वेगळ्या आहेत. त्यामुळे प्रवास कुठलाही केला ते चालेल, फक्त प्रायोरिटी कशी द्यायची हे तुम्ही त्याच्यामधनं ठरवायचं आहे. म्हणजे तुम्हाला एकंदर तुमचा हेतू काय हे जाणून घ्यावं लागेल आणि त्याप्रमाणे मग एकटं जायचंय, कुटुंबियांसोबत जायचंय की मित्रांसोबत जायचंय हे तुम्ही त्याप्रमाणे ठरवू बरोबर. शकता. बरोबर. बरोबर. मला एक सांगा उदयजी, तुम्ही देखील प्रवासाचा व्यवसाय करता, पण तुम्हाला स्वतःला देखील प्रवास करायला खूप आवडतं. तर मन प्रफुल्लित होणं किंवा आनंद व्यक्त करणं या व्यतिरिक्त देखील अजून काही फायदे आहेत का प्रवास करण्याचे?
सर्वात हे तर आहेच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मी महाराष्ट्र सोडून बाहेरच्या टूरच्या संदर्भात किंवा महाराष्ट्रातही म्हणा, तुम्ही ज्या ज्या राज्यात जाता किंवा ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जाता तिथे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळे अनुभव येतात. तुमची भाषा हम्म. बदलते, तुमचं खाणं बदलतं, तिथल्या लोकांची वर्तणूक बदलते. तुम्हाला वर्तणूक सगळ्याच गोष्टींमध्ये येते. किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरचं जर सांगायचं झालं तर तुम्ही नॉर्थ साईडला गेलात तर तुम्हाला फूड वेगळं होतं, तिथली भाषा, तिथलं राहणीमान, या सगळ्या गोष्टी वेगळ्या होतात. तुम्ही हे साऊथला गेलात, साऊथला तुमचं कल्चर सगळं वेगळं होतं. प्रत्येक प्रत्येक स्टेटमध्ये जेव्हा तुम्ही जाता महाराष्ट्राच्या बाहेर, त्यावेळेला तुम्हाला तिथनं काहीतरी शिकण्यासारखं असतं. आता शिकायचं का नाही शिकायचं हे तुमच्यावर असतं. हम्म. परंतु मी तर सांगेन, जेव्हा तुम्ही प्रवासाला जाता, तुम्ही मन प्रसन्न करायला जाता, फ्रेश व्हायला जाता, हे बरोबर आहे. परंतु तिथे जाऊन काहीतरी चांगल्या गोष्टी शिकून या, त्यांच्या चांगल्या गोष्टी घेऊन या बरोबर. नुसतंच फिरायला जाऊ नका. आज बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांच्याकडनं आपण शिकण्यासारख्या आहेत, घेऊन येण्यासारख्या आहेत, किंवा आपल्याही गोष्टी त्यांना देण्यासारख्या आहेत किंवा आपल्याही गोष्टी त्यांना शिकवण्यासारख्या आहेत. गिव्ह अँड टेक करा, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे त्यामुळे मी सांगेन की कुठेही जा, पण तू तिथे खूप शिकण्यासारख्या गोष्टी असतात. एक थोडक्यात सांगायचं झालं तर साऊथला जर तुम्ही गेलात तर साऊथला तुम्हाला जी स्वच्छता मिळेल किंवा तिथलं हम्म. वेल एज्युकेटेड स्टेट जे आपण म्हणतो, हे तिथे गेल्यावर आपल्याला जाणवतं की ते किती वेल मॅनर्स ती लोक आहेत, किती स्वच्छता आहे किंवा किती त्यांचा डिसिप्लिन आहे. म्हणजे टुरिझमच्याच बाबतीत नाही, तिथे कोणीही नॉर्मल जरी गेलं तिथे किती आदरातिथ्याने त्यांना अटेंड करतात. हे खूप साऊथला शिकण्यासारखं आहे. म्हणजे तिथला इनफॅक्ट साधा हॉटेलचा वेटरही तुमच्याशी इंग्लिश मधनं बोलतो. म्हणजे एक डिसिप्लिन म्हणा किंवा ते एज्युकेटेडचं आपल्याला कळतं तिथे साऊथला. ह्या मेन गोष्टी आहेत की नुसतं जाऊ नका, तिथनं शिकून या आणि त्यातनं काहीतरी घेऊन आपल्यात आपण सुधारणा करू शकतो का, हे त्याच्यातला मेन दृष्टिकोन तो एक असू शकतो आपल्याला. अगदी बरोबर. म्हणजे मी पूर्णतः सहमत आहे तुमच्या विचारांशी, की बऱ्याचदा मलाही असं जाणवलंय. मग तो प्रवास एकटा असेल, कामासंदर्भात असेल, किंवा मित्रांसोबत असेल, की आपण जेव्हा एखाद्या अनोळखी ठिकाणी जातो ना, तिथे नवीन मंडळी आपल्याला दिसतात. त्यांची बोलचाल आपल्याला कळते, त्यांचं खाणं-पिणं काय असतं ते आपल्याला समजतं. आणि बऱ्याचदा याच्यात काही चूक किंवा बरोबर असा भागच नाहीये. मुळात वेगळेपणा असतो आणि त्या वेगळेपणात देखील कुठे ना कुठे आपलेपणा देखील असतो. त्यामुळे मला असं वाटतं की बरोबर. प्रवास केल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. आणि मी तुम्हाला स्वतःचं एक माझं मत सांगेन तुम्हाला आणि तुम्ही सांगा मला बरोबर आहे की नाही, की प्रवास केल्यामुळे ना कुठे माणूस जरा तयार होतो, तो धीट बनतो आणि त्याचा आत्मविश्वास देखील वाढतो असं मला वाटतं. कारण मी स्वतःमध्ये देखील तो बदल पाहिला, की बऱ्याचदा मला कामासंदर्भात प्रवास भारताच्या आत आणि भारताबाहेर देखील करावा लागतो. पण आपण जेव्हा बहुतांश वेळा इतर लोकांना भेटतो, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतो. मग आपल्याला कळतं की ठीक आहे, यांची भाषा वेगळी आहे, यांची संस्कृती जरा वेगळी आहे. पण एकंदर ती माणसं मुळात आपल्यासारखीच आहेत. म्हणजे असं फारसं काही बरोबर. आपल्याला वाटतं तितकं काही वेगळं किंवा वावगं त्याच्यात नाहीये. तर हा भाग पण योग्य आहे का? बरोबर, नक्कीच आहे. कारण तुम्ही जसं म्हणताय की तुम्हाला सांगितलं असं की आपणही म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा जाता त्यावेळेला तसंच होतं की तुम्ही जाऊन तिथे शिकताय किंवा तिकडनं शिकून घ्या, म्हणजे गिव्ह अँड टेक आहे शेवटी त्या ह्याच्यामध्ये. अगदी बरोबर तुम्ही म्हणताय आणि पूर्णपणे 100% नाही, 101% मी सहमत आहे या गोष्टीशी. की माणसं तीच आहेत, सगळं तेच आहे, फक्त कल्चर वेगळं आहे प्रत्येक राज्यांचं. प्रत्येक जिल्ह्याचं कल्चर ते ते तुम्हाला अनुभवायचं आहे फक्त तिकडे जाऊन, आणि ते एन्जॉय करायचं आहे तुम्हाला. तुम्ही तिकडे जाऊन सांगाल अरे मला हे आवडत नाही, तुम्ही टेस्ट करा तिकडे जाऊन ती गोष्ट. तुम्हाला ती आपल्या इथे नाही मिळत, ती टेस्ट करा. आवडत नसली तर एक थोडस एक फॉर्मॅलिटीज म्हणून टेस्ट करा, त्याच्यातही खूप समाधान असतं. किंवा तिथल्या एखाद्या बाहेरच्यानी जर तुम्हाला एखादी गोष्ट दिली, तुम्ही ती एक कण जरी घेतलीत ना, तो समोरचा सुखावतो तिकडे. अरे मला रिस्पेक्ट दिला ह्यांनी. तुम्हाला जरी आवडत नसली ती त्याच्या देखत कणभर घेतली तरी तुम्हाला तो समोरचा सुखावेल. म्हणजे इथे तुम्ही जे म्हणता ते 100% बरोबर आहे की हे बरोबर, अगदी म्हणजे बरोबर करताय आणि ह्यापुढे तसंच बरोबर असणार आहे ते. अगदी बरोबर. मला एक सांगा, आता प्रवास म्हटला की अनुभव आले आणि अनुभव म्हटले की मग त्यात चांगले अनुभव देखील आले आणि वाईट अनुभव देखील आले. त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रवास केला आतापर्यंत, काही असे निवडक अनुभव तुमच्या लक्षात आहेत का, जे तुम्हाला सांगावेसे वाटतात? आहेत. पहिल्यांदा आपण चांगल्यापासून सुरुवात. नक्की. अनुभव तो खूप आहे, म्हणजे प्रचंड. म्हणजे आज माझ्याकडे जो डेटाबेस आहे, हा टूर मधनच आलेला डेटाबेस आहे, माउथ टू माउथ पब्लिसिटी केलेला डेटाबेस आहे याच्यामध्ये जो काय तो. आणि एक साध्या साध्या गोष्टी आहेत की आज माझ्याकडे एक ग्रुप आहे की जेव्हा मी ट्रॅव्हल्स कंपनी माझी चालू केली,
म्हणजे 2012ला. त्यावेळेला मला एक अभिजित गावडे म्हणून एक आहे, वरळीला राहतो तो. मी त्याला सांगितलेलं आणि शर्मा मॅडम की म्हटलं "बा, मी माझं ट्रॅव्हल चालू करतोय." आणि तो माझ्या बरोबर त्याच्या आधी 4 वर्ष अष्टविनायक करायचा 2008 पासून. तर तो बोलला ठीक आहे उदय, तू चालू करतोय ना, तुझ्या बरोबर जाऊ, मला तो बोललेला. म्हटलं ठीक आहे, म्हटलं बघ मी नवीन पूर्ण. तो बोलला ठीक आहे तुझ्या बरोबर. आणि सर्वात पहिला जो विश्वास माझ्यावर जो टाकला तो शर्मा मॅडम आणि अभिजित गावडे वरळी असतो, त्यांनी पहिला माझ्यावर विश्वास टाकला. आणि सांगायला मला आनंद वाटेल, गेली 17 वर्ष, फक्त कोविडचं 2020 सोडलं तर गेली 17 वर्ष दरवर्षी श्रावणामध्ये अभिजित गावडे आणि त्याचा जो फ्रेंड म्हणजे एकदम फॅमिली मेंबरच झालोय आम्ही, मी त्यांचा. दरवर्षी श्रावणामध्ये माझ्याबरोबर ते अष्टविनायक करतात. पण सर्वात पहिला विश्वास टाकणं हे खूप महत्वाचं होतं. आणि त्याच्यानंतर अनेक जण आहेत की चांगले अनुभव एवढे आले की म्हणजे असं सोडताना रडलेले आहेत टूर शेवटच्या दिवशी, की बाबा अरे नाही यार उद्या, म्हणजे असे आणि आजही टचमध्ये आहेत. म्हणजे एक पाटील फॅमिली म्हणून आहे, ठाण्याला राहतात. म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं, गणपती असतो माझ्या घरी आणि जस्ट फॉर्मॅलिटी आपण सगळ्यांना मेसेज पाठवतो. आणि फक्त केरळ टूर मधली त्यांची माझी ओळख होती, बाकी काही ओळख नव्हती. ते समाज कल्याण आणि गणपती ते माझ्या घरी आलेले. म्हणजे शॉक, अरे बाबा हे व्यक्ती कशी काय आली, फक्त टूर मधली ओळख आणि ते खास ठाण्यावरनं त्याकरता आलेले. हे म्हणजे असे खूप अनुभव आहेत चांगले की बाबा खूप रिलेशन मेंटेन आहेत. आणि टूर मध्ये असताना सर्वात मेन आहे की तुम्ही त्यांच्याशी एक फ्रेंडली वागलात, एक डिस्टन्स टून फ्रेंडली वागलात, तर नक्कीच तुमचे रिलेशन एवढे त्यांच्याशी बॉन्ड चांगले होतात की ते पुढे कंटिन्युएशन मध्ये राहतातच. आणि खूप अनेक चांगले अनुभव आहेत की जे न विसरण्यासारखे, म्हणजे सांगायला गेलं तर एपिसोड पण कमी पडतील. आणि वाईट अनुभवामध्ये सर्वात वाईट अनुभव आहे, सर्वात मी नमूद करीन की जेव्हा ट्रॅव्हल्स टूरला जेव्हा लोक जातात त्यावेळेला स्पेसिफिकली स्वतःची मेडिसिन्स लोक घ्यायला हलगर्जीपणा करतात. हम्म. ही गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली की अरे टूरला आलोय, बाहेर आलो, कशाला घ्यायचं औषध. ह्या गोष्टी मी प्रकर्षाने बघितल्या आणि त्याचा फक्त एक छोटासा अनुभव सांगतो. अष्टविनायकच होती आणि एक माणूस माझ्या बरोबर होता. आणि सकाळी तिसऱ्या दिवशी सकाळी निघणार निघणार आम्ही. आणि तो माणूस चहा पिऊन रूम मध्ये गेला फ्रेश व्हायला. आणि गेला तर तो रूम मध्ये म्हटलं आला का नाही, तर रूम मध्ये तो बेडवर बेशुद्ध सारखा पडलेला होता. त्याला आम्ही हलवला वगैरे, जागा केला. तिकडनं पिंपरीला प्रतिवैष्णोदेवीच्या मंदिराच्या इथे दर्शनाला गेलो. तरी तो माणूस असा म्हणजे व्यवस्थित नव्हता. म्हटलं नाही ह्याची काहीतरी गडबड आहे. म्हणून त्याला आम्ही आदित्य बिर्ला हॉस्पिटलला तिथल्या ऍडमिट केला. त्याच्या घरचे वगैरे आले, त्याच्यानंतर आम्ही टूर घेऊन आलो. आणि काय होतं कारण, तर त्यांनी त्याची बीपीची गोळी घेतली नव्हती, टाळाटाळ केलेली. हे एकच क्षुल्लक कारण होतं, पण ते कारण एवढं महागात गेलं. त्यालाही गेलं, त्याच्या घरच्यांनाही गेलं आणि किंवा ट्रॅव्हल्स मधल्या बाकीच्या सहकार्यांनाही ते नुकसान झालं. हे म्हणजे हलगर्जीपणा करणं, ही हे करू नका. मी सांगित कोणालाही की तुम्ही फिरायचा आनंद लुटा, परंतु औषधांकडे दुर्लक्ष करू नका. आणि एक छोटीशी अजून एक अनुभव सांगतो की एक चिनू म्हणून मित्र होता. अ, ओझरला डिस्टिल वॉटर, मी त्यानंतर आज ताग्यात आत्ताच्या घडीपर्यंत बस मधलं पाणी जर बॉटल पडली असेल, कितीही ताण लागली तरी पित नाही. चिनू, त्याला चिनू म्हणतात, त्याचं नाव आम्ही चिनूच ठेवलेलं, बोरिवलीला राहायचा तो बिचारा. तो पेट्रोल पंपावरती डिझेल भरायला गाडी थांबलेली आणि तिथे डिस्टिल वॉटरच्या बाटल्या होत्या आतमध्ये बस ड्रायव्हरच्या इथे केबिन मध्ये. आणि त्याला तहान लागली म्हणून त्या माणसानी ती बॉटल घेतली आणि पहिली त्याला वाटलं ही बिस्लेरी आहे, कारण त्या बॉटल, त्या डिस्टिल वॉटरच्या बॉटल तशाच असतात. त्यामुळे त्याला काही कळलं नाही. आणि ते पाणी त्यांनी पहिलं, 2च घोट पेले असतील. आम्ही म्हटलं काय केलं, तर तो पाणी पेलं. अरे बोललो ते डिस्टिल वॉटर आहे. आणि त्याच्यानंतर तो, त्याला वॉमिटिंग काढली, मग त्याच्यानंतर ते झालं. आणि आज सुदैवाने तो आमच्यात नाहीये. एक छोटीशी हलगर्जीपणा, त्यामुळे प्रवासामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या खूप काळजीपूर्वक किंवा कोण मुद्दामून नाही करत, परंतु ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की असं पडलेल्या बाटल्यांमधनं पाणी पिणं किंवा हे नका करू. भले 5 मिनिटं घशाला कोरड पडून दे चालेल, परंतु बसमध्ये किंवा गाडीमध्ये पाडली बटली पेली असं नका करू. आणि औषधं, ह्या 2 गोष्टींच्या बाबतीत हे कटू अनुभव खूप मला म्हणजे आलेत आणि हे माझ्या खूप लक्षात आहेत. त्यामुळे मी प्रामुख्याने सगळ्यांना विनंती करेन की ह्या गोष्टी टाळा. आणि जेणेकरून तुमचा प्रवास सुखाचा होईल. हेच त्यांना मी सांगेन की ह्या गोष्टी टाळा आयुष्यात, म्हणजे कधीच करू नका या अशा गोष्टी. हे अगदी महत्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा प्रवासात असतो आणि
एकंदर खेळीमेळीचं वातावरण असतं, जर आपल्यासोबत मित्र असतील, कुटुंबीय असतील, त्यामुळे बऱ्याचदा आपण हलगर्जीपणाने वागतो किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आता तुम्ही औषधांचं उदाहरण दिलंत किंवा खाण्यापिण्याबद्दल सांगितलंत, तर स्वतःची शारीरिक अवस्था, स्वतःच्या गरजा ओळखून वावरणं मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला वाटतं खूपच महत्त्वाचा असा मुद्दा तुम्ही मांडला तिथे, की जरी आपण तिथे आनंद लुटायला जात असू, तरी देखील हलगर्जीपणाने वागणं हे घातक ठरू शकतं आणि तसं आपल्यासोबत होऊ नये यासाठी आपण सतर्क असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. आता तुम्ही मगाशी काही चांगले अनुभव मांडले, ज्याच्यामुळे की तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा लोकांना तुमच्याबद्दल फारसं माहीत नसताना देखील लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि मग तुमच्या या वाटचालीला सुरुवात झाली. तर लोकांना एकंदर चांगले अनुभव यावेत किंवा लोकांनी चांगली प्रतिक्रिया द्यावी किंवा लोकांना त्यांच्या प्रवासावर मजा यायला हवी, त्यांना असं काहीतरी केल्याचं चीज झाल्यासारखं वाटतं, असं वाटायला हवं. तर यासाठी तुम्ही काय काळजी घेता? म्हणजे तुम्ही एक प्रकारची सेवा लोकांना पुरवताय. तर आपल्या बरोबर. सेवेत कुठेही त्रुटी असू नये आणि लोकांना खऱ्या अर्थाने ती सेवा लाभदायी ठरायला हवी, त्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? सर्वात पहिले म्हणजे जेव्हा कोणत्याही कस्टमरचं बुकिंग असतं, एक तर दोन असतात. एक तर कस्टमाइज, त्याला आम्ही म्हणतो FIT, किंवा ग्रुप बुकिंग, हे दोन बुकिंगचे प्रकार असतात. कस्टमाइज बुकिंग असतं त्यावेळेला हल्ली सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो बजेट. त्यामुळे बजेट जसं असतं त्या हिशोबाने, जर लो बजेट असेल तर सगळ्या गोष्टी बुकिंग करतानाच मी ट्रान्सपरन्सी सांगतो की बाबा हे देणारे, हे नाही होणार, हे असणार आहे, ही हॉटेल्स असणार आहे, ह्या सर्व्हिस मी देऊ शकतो. कोणती खोटी आश्वासनं मी त्यांना देत नाही. जे मी करू शकतो, जे त्यांना तिथे खरोखरी मिळणार आहे, त्याच गोष्टी मी त्यांना इथे सांगतो आणि त्याच बेसवर त्यांची बुकिंग घेतो. ग्रुप टूरला मी स्वतः बरोबर असतो. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट मी जपतो ते म्हणजे हॉटेल्स, त्याच्यानंतर प्रवासासाठी असणारं व्हेकल, विशेषतः ड्रायव्हर, आणि दुसरी गोष्ट जेवण. ह्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्याच्यावरती मी जास्त भर देतो, की जेणेकरून त्या खूप गरजेच्या आहेत आणि त्याच्यावरती तुमचं पहिलं इम्प्रेशन असतं ते तुमचं लास्ट जातं. तर तुम्ही पहिल्या इम्प्रेशनला जेव्हा गाडी तुमची जेव्हा पिकअपला येते त्याच वेळेला जर गाडी तुमची लेट झाली किंवा तुमचा ड्रायव्हरच जर व्यवस्थित नसेल तर तिथे तुमचं अर्ध इम्प्रेशन, मग तुम्ही पुढे त्यांना सोन्याच्या ताटात जरी जेवण दिलं तरी तुमचा तो निगेटिव्ह चालू होतो. त्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन हे सर्वात महत्वाचं तुमचं त्याच्यामध्ये असतं. दुसरी गोष्ट, कोणतेही खोटं आश्वासन मी देत नाही. जे शक्य नाही ते नाही सांगतो, जे पॉसिबल आहे तेच हो सांगतो आणि सगळ्या कल्पना यांना इथेच देतो. ही महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि सर्व्हिसमध्ये मी कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही. जे आहे ते आहे. कोणी सांगितलं बाबा मला अगदी लो बजेटवालं आहे, मी त्याला स्पष्ट करणं नाही होणार. कारण लोकांचं एक मी बघितलंय की बजेट लो देतात आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्या अपेक्षा हाय बजेटच्या असतात आणि मग ते वादविवाद होतात, त्या बऱ्याच काही गोष्टी होतात. त्यामुळे मी तो नाही, त्यांना स्पष्ट नकार देतो, भले राग येऊ त्याच्याने. परंतु आतापर्यंत जो क्लायंट बेस आलाय त्यांच्यात कस्टमाइजचं मी तुम्हाला सांगितलं तसं, की दिवसातला फॉलो, दिवसातनं त्या व्यक्तींना सकाळ दुपार संध्याकाळ असलेला फॉलो. आणि महत्वाची गोष्ट, जेव्हा माझं एखादी फॅमिली टूरवर असते कस्टमाइजला, त्यांनी अर्ध्या रात्री जरी मला फोन केला तरी माझा फोन मी उचलतो. हे माझं खूप वैशिष्ट्य आणि मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकीन की कधी त्यांनी फोन केला तर मी त्यांचा फोन नाही उचललाय असं होणारच नाही. हे माझं सर्वात मोठं प्लस पॉईंट आहे. त्यामुळे माझ्याकडे क्लायंट बेस आपोआप येतो सर्व्हिस बघून. आता रिसेंटली, आता एक याच आठवड्यात 2 दिवसापूर्वी दोन लेडीज चिटणीस म्हणून होत्या, आई आणि मुलगी, की ज्या कधीही बाहेर गेल्या नाहीत महाराष्ट्राच्या, त्या दोघी जणी आता 2 दिवसापूर्वी माझ्याबरोबर केरळला जाऊन आल्या. लेडीज असून, आणि त्या जाताना खूप मनात भीती होती, चाललोय कसं होईल काय होईल, आणि बिनधास्त त्या जाऊन आल्या आणि अप्रतिम त्यांचा अभिप्राय मला आलेला आहे की बाबा नाही, काहीही प्रॉब्लेम झाला नाही, ड्रायव्हरचाही काही प्रॉब्लेम झाला नाही. म्हणजे त्यांची मुलगी फ्रेश होऊन आली तिकडनं, त्यांच्या वडिलांचा मला फोन आला, अरे रेस झाली आता ती जॉब करायला मोकळी म्हणून. की मेन ते आहे. आणि ग्रुप टूरला कसं असतं, ग्रुप टूरला एंटरटेनमेंट. आज जेव्हा ग्रुप टूर मध्ये तुम्ही प्रवास करता 5-5, 6-6 तास, त्यावेळेला लोक काय मोबाईलवर बघतील, पिक्चर बघतील असं नाही. त्यांना खेळवत ठेवा, अंताक्षरी घ्या, गेम्स घ्या, वेगवेगळे खेळ घ्या, त्यांच्याकडनं त्यांची माहिती जाणून घ्या, त्यांना मोकळं करा. ते फिरायला आले त्यांच्या मनातनं मोकळं करा त्यांना खेळता खेळता, की जेणेकरून ते मोकळे होतील. एक मजा मस्करी मस्के आनंदात ते त्यांचा प्रवास त्यांना कळलं नाही म्हणजे आपण प्रवास एवढे तास प्रवास केला म्हणून. हे महत्वाचं आहे. आणि काय हवं काय नको
हे त्यांच्याशी मी पर्टी स्वतः वैयक्तिक प्रत्येक जण जर जेवायला बसता मी त्याच्या इथे जाऊन विचारतो की काय हवंय काय नकोय. आणि मी स्वतःही त्यांना वाढायला कमी करत नाही ग्रुप टूरला. खूप माझ्याकडे प्लस पॉईंट आहेत, मी मोठेपणा नाही सांगत, हे प्रत्येकाने करावं. जर तुमचा गोष्टी खूप त्याच्याकरता गरजेच्या आहेत. आणि हेच मेन माझं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. मला वाटतं 2 महत्त्वाच्या गोष्टी मला याच्यातनं दिसून आल्या. एक म्हणजे पूर्णतः पारदर्शकता ठेवणं. समोरच्याला कुठल्याही गोष्टी वाढवून किंवा कमी करून सांगू नये. जे आहे स्पष्ट ते सांगणं महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणालात, की कोणत्याही क्षणी समोरच्याला गरज भासू शकते. मग तशा वेळेस त्याला ती मदत पोहोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः जसं तुम्ही एक उदाहरण मांडलत, की जेव्हा स्त्रिया प्रवास करतात किंवा घरचे एकत्रित प्रवास करतात, तेव्हा कुठेही काही घडू शकतं, त्यांना कुठेही अडथळे येऊ शकतात. तशा वेळेस एक टूर ऑर्गनायझर म्हणून जर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलात, त्यांचं मार्गदर्शन करत राहिलात, तर त्यांना हायसं वाटतं आणि कुठला जरी अडथळा आला, बऱ्याचदा असं होतं, की गाडीचं टायरच पंक्चर झालंय किंवा गाडी उशिरा आलेली आहे किंवा इच्छित स्थळी जायचं होतं, पण पाऊस पडतोय किंवा अशा गोष्टी होऊ शकतात. तशा वेळेस मला येऊ वाटतं शकतो. तुमचं मार्गदर्शन आणि हे सांगत राहणं, की मी आहे तुमच्यासोबत, काळजी करू नका, हे खूप महत्त्वाचं ठरतं. बरोबर. एक मानसिक त्यांना सपोर्ट असतो तिकडे, की बाबा कोणतरी आपल्या बरोबर आहे त्या ह्याच्याने. उदयजी, आत्तापर्यंत तुम्ही बरेचसे अनुभव आमच्यासमोर मांडलेत. चांगले अनुभव, वाईट अनुभव. मला तुम्हाला विचारावसं वाटतं, की बऱ्याचदा तुम्ही जेव्हा लोकांना अ, प्रवासाची सोय करून देता किंवा तुम्ही स्वतः देखील तुमच्या कुटुंबियांसोबत बऱ्याचदा प्रवास करत असाल. एक प्रवासी म्हणून अ, भारतात फिरत असताना तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं? म्हणजे उदाहरण द्यावं लागलं तर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की इथे आपली फसगत होते किंवा इथे लोक फसवणूक करतात किंवा हवी ती माहिती आपल्याला वेळेवर मिळतच नाही किंवा स्वच्छता नसते किंवा योग्य आहार आपल्याला मिळू शकत नाही. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? काय अनुभव तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेले आहेत? बघा की ह्याच्यामध्ये दोन गोष्टी परत सांगितल्या असं की जेव्हा कस्टमाइज आणि ग्रुप टूर्स, जेव्हा कस्टमाइज जातात त्यावेळेला प्रत्येक जे कोण जाणारे मेंबर्स असतात, जी फॅमिली असते, त्यांना सांगितल्याप्रमाणे आधीच इथनं सगळ्या इन्फो दिलेले असतात की इथे इथे तुमची फसवणूक होऊ शकते, इथे इथे ह्या रेट्स ऍप्लिकेबल आहे, तर इथे तुम्ही जेवा. जेवणाची ठिकाणी आपण त्यांना सुचवतो की ह्या ठिकाणी तुम्ही जेवू शकता, इथे चांगलं तुम्हाला मिळू शकेल. त्या प्रत्येक गोष्ट आपण त्यांना इन ऍडव्हान्स इथनच सांगून पाठवतो की जेणेकरून त्यांची तिथे यांची फसवणूक टळू शकेल. शेवटी त्यांनी फसायचं का नाही हे शेवटी तिथे त्यांच्या स्पॉटला त्यांना माहिती असतं. पण इथनं आपण त्यांना सूचित करून पाठवतो. आणि ग्रुप टूरला जेव्हा जातो त्या ग्रुप टूरला जाताना मी स्वतः बरोबर असतो, त्यामुळे ग्रुप टूरला जेव्हा टूर सुरू होते त्याच वेळेला सर्व गोष्टींची कल्पना त्यांना दिली जाते की बाबा ह्या ह्या गोष्टी आहेत, इथे इथे तुम्हाला असं असं. तिथे आम्ही तुम्हाला त्यांच्या देखत काही बोलू शकणार नाही, तिथे तुम्हालाच स्टँड घ्यायचा आहे, मला नकोय किंवा जो काय आहे तो, ही एक गोष्ट. आणि दुसरी प्रामुख्याने गोष्ट, एखादं जेव्हा जे महाराष्ट्राच्या बाहेरची जर टूर असेल, म्हणजे पूर्वीची गोष्ट आहे जी, मी ते सेक्टर समजा साऊथच घ्या किंवा नॉर्थला घ्या, जिथे मी कधी गेलो नव्हतो, तर तिथे जायच्या आधी मी स्वतः तिथे जाऊन, त्याला पायलट टूर म्हणतो आम्ही, ती पायलट टूर करून आलोय. की प्रत्येक ठिकाण, की जेवण मी कुठे देऊ शकतो, कोणती हॉटेल चांगली आहेत, कोणते ऑप्शन्स आहेत, समजा गाडी डिले झाली तर काय, ह्या सगळ्या गोष्टी पायलट करून मी स्वतः बघून आलोय. त्यामुळे प्रत्येक डेस्टिनेशनला मला अंदाज आहे की या इथे ही व्यक्ती जेवण घेऊ शकते किंवा जर तिथे मिस झालं तर पुढे घेऊ शकते. त्यामुळे एक प्रॉपर एक सेटअप जो म्हणतो आपण, तो तसा एक केलेला आहे की तिथे जाऊन आपण प्रॉपर, कारण तिथे जे जेवण आहे किंवा हे आहे, तिथे मी स्वतः जाऊन अनुभव घेतलेला आहे आणि त्याचा त्रास कस्टमरला होणार नाही ह्याची 99% गॅरंटी आपण मी देऊ शकतो की नाही हे फूड भले सिंपल असेल परंतु ते चांगलं मिळेल ह्याची गॅरंटी तिथे देऊ शकतो. हे सर्वात महत्व आहे. शेवटी बाकी मगाशी सांगितलं असं की बाहेर गेल्यावर लोक उत्साही असतात, काय खाऊ काय नाही, काय करू आणि काय नाही. शेवटी तुम्ही म्हणालात तसं की तब्येत, स्वतःची तब्येत सांभाळणं हे प्रत्येकाचं स्वतःचं कर्तव्य आहे. त्यांनी स्वतःकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आहार कसा घ्यायचा हे त्यांनी त्यांनी तिकडे गेल्यावर ठरवायचंय. आणि राहिली गोष्ट फसवणुकीची, फसवणूक ही कुठेही तुम्ही गेलात ही थोड्याफार प्रमाणात ही होतेच, डायरेक्टली नाही इनडायरेक्टली होतेच, तुम्ही कितीही त्याची काळजी घ्या. फक्त एवढंच आहे की आपण त्यांना सांगतो किंवा तुम्ही 99% फसणार असाल तर 10%च फसाल. पण शेवटी ते जे प्रवासाच्या भरामध्ये जे असतात ते 10% कुठेतरी त्यांची फसगत होतेच. पण शेवटी त्याला नाईलाज असतो की नाही, आपण प्रत्येक ठिकाणी आपण पुरे नाही पडू शकत किंवा आपण त्यांच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत.
त्यामुळे थोडंसं ते गरजे होतच, म्हणजे त्याला काही करू शकत आपण. म्हणजे एकंदर तुम्ही तुमच्यातर्फे पूर्ण सूचना त्यांना देता सुरुवातीला, जेणेकरून बरोबर. त्यांची फसवणूक होऊ नये. बरोबर. आणि मग जरी एखाद्या वेळेस काही असं घडलं दुर्दैवी, तरी त्याचा प्रमाण इतका कमी असतो की ज्याच्यामुळे त्यांचं फारसं असं नुकसान होणार नाही, याची तुम्ही नाही काळजी होत, घेता. नाही होत, नाही होत. आलं लक्षात, आलं लक्षात. बरं मला एक सांगा, महाराष्ट्राच्या आत आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणती अशी ठिकाणं आहेत जी तुम्ही लोकांना सांगाल की तुम्ही आवर्जून इथे गेलंच पाहिजेत? सांगायचं तर सर्वात पहिले सांगेन केरळला, बर. की 100% म्हणजे मी परत एकदा सांगेन, का माहित नाही, म्हणजे मी असं नाही मी केरळाचं प्रमोशन करतोय, पण केरळ खरंच चांगलं आहे. की खरोखर की तिथलं जे सगळ्याच गोष्टींमध्ये, सगळीच राज्य चांगली आहेत, सगळ्याच ठिकाणी बघण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. परंतु जेवढं तुम्ही साऊथला जेवढं तुम्हाला बघायला मिळेल किंवा जेवढं तुम्ही शिकाल, तेवढंच तुम्ही नॉर्थला शिकाल किंवा हे कराल, ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. नॉर्थलाही फिरण्यासारख्या खूप चांगल्या गोष्टी आहेत, नाही असं नाही. परंतु जर कम्पॅरिटिव्ह जर मला वैयक्तिक जर विचाराल, तर मी सांगेन साऊथ साईड. कारण तिथे शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, जाऊन घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी, आणि त्या आपण इकडे आपल्याकडे येऊन आपण त्या जर अंमलात आणल्या तर खूप त्याचा प्रभाव पडू शकतो. म्हणजे साधारण एक छोटीशी गोष्ट आहे, स्वच्छता. आज तुम्ही साऊथला गेलात, केरळला गेलात, जर तुम्ही पाण्याची बाटली पेलीत तर तुम्ही तिथे बाहेर फेकण्याचं धाडस नाही करणार. पण हेच जर तुम्ही आपल्या इथे असाल तर लगेच बाहेर फेकाल. तिकडे तुम्ही माणूस तोच, पाण्याची बाटली तीच, फक्त एरिया. कारण तिथे तुम्हाला मनच नाही होणार फेकायचं. हे तुम्ही इथेही करू शकता, की नाही ठेवून देईन बाटली, नंतर डस्टबिनला टाकीन, आणि आजकाल आपल्या इथे ते करायला लागलेत. परंतु हा एक खूप मोठा फरक आहे त्या ह्याच्याने. आणि बाहेरच्या कोणत्याही राज्यात सुरुवातीला सांगितलं तसं खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, आपल्या गोष्टी तिथे देण्यासारख्या आहेत. आणि कोणतं राज्य असं नाही, परंतु जर वैयक्तिक विचाराल तर मी सांगेन नक्कीच साऊथ साईड. हम्म. आलं लक्षात. म्हणजे एकंदर तिथला सुसंस्कृतपणा तुम्हाला खूप आवडतो आणि तो आपण आत्मसात नक्कीच, करावा नक्कीच, असं तुम्हाला वाटतं. नक्कीच, बर. नक्कीच. आता आपण आपल्या राज्याकडे वळूया. महाराष्ट्रात कोणते असे ठिकाण आहेत जे तुम्हाला असं वाटतं की माणसाने एकदा तरी तिथे गेलंच पाहिजे? महाराष्ट्रात खूप चांगली ठिकाणं आहेत. म्हणजे मी तर सांगेन की महाराष्ट्राच्या बाहेर लोकांना जायची गरजच नाहीये. आज महाराष्ट्रातच खूप ठिकाणं आहेत. परंतु ती जी ठिकाणं आहेत ती मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणांकडे महाराष्ट्रातली लोक जायला तयार नाही होत. कारण का की त्याचं एकतर प्रमोशन नाही झालेलं, किंवा हम्म. जरी झालं असलं ते तिथे गेल्यानंतर सुखसुविधांचा अभाव. म्हणजे महाराष्ट्रातलंच एक ठिकाण आहे, जी सागरी किनारपट्टीचं साईडचं मी नाव नाही सांगत. त्या दिवाळीच्या वेळेला मी तिथे ग्रुप घेऊन गेलेलो, आणि त्यांना सांगितलं आम्हाला सकाळी 7:30 वाजता नाश्ता हवाय. त्यांनी सांगितलं आमचे कर्मचारी 8:30 वाजता येतात, 8:30 वाजता तुम्हाला नाश्ता मिळेल, त्याच्या आधी नाश्ता मिळणार नाही. बर. आज तुमचं टुरिझम आहे, तुम्ही टुरिझमच्या ठिकाणी बसले आहेत, आणि जर तुम्ही समजा एखादा डायबेटीसचा पेशंट माझ्या बरोबर आहे, त्याला जर गोळी घ्यायची आहे, तर तो 8:30 पर्यंत तुमच्या नाश्त्याची वाट बघणार का? आणि नाश्त्याला मी हेच देऊ शकतो. म्हणजे काही गोष्टींमध्ये उर्मटपणा जो आहे तो खूप आहे आपल्याकडे. आपल्याकडे बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे माणूस बाहेर जाणारच नाही, परंतु मेन मेंटॅलिटी ह्या सर्वात महत्वाचा अभाव आपल्याकडे आहे. तुम्ही कुठेही जा, आज कोकणात जा, किंवा औरंगाबाद अजिंठा वेरूळच्या लेण्यात आपल्याकडे गड किल्ले आहेत आज एवढे. आज तुम्ही त्या ठिकाणी जा, खूप सारख्या बघण्यासारख्या गोष्टी आहेत. परंतु मेन प्रमोशन्स आपण त्यांच्यापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप त्याच्यामध्ये गरजेचं आहे. हा सर्वात महत्वाचा आपल्याकडे आहे. महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा, सगळी ठिकाणं चांगली आहेत. फक्त तुम्ही तिथे पोहोचणं आणि त्या गोष्टींचं आपल्यापर्यंत होणारं प्रमोशन हे सर्वात महत्वाचं आहे. आणि सर्व्हिस, आता सांगितलं 8:30 वाजता नाश्ता, 7ला सांगितलं द्या ना, 7ला नाश्ता. एक दिवस लवकर उठा तुम्ही, द्या 7ला नाश्ता. काय करायचंय तुम्हाला नंतर? आज 20-25 जणांचा नाश्ता ठीक आहे, 7ला तर 7ला. आज प्रामुख्याने एक सांगित, जानेवारी महिन्यामध्ये मी पैठणला गेलेलो, संत एकनाथ महाराजांच्या इथे. तिथे माझ्या हॉटेलच्या बाजूला एक चहावाले काका होते, आणि सकाळी 5 वाजता आम्हाला दर्शनाला जायचं होतं. मी त्यांना आदल्या दिवशी रात्री म्हटलं, भीतभीतच विचारलं, म्हटलं काका सकाळी 5 वाजता मला चहा मिळतील का हो? 15च हवेत पण. ते बोलले हो देईन की, मला तुम्ही सकाळी आवाज द्या, फोन करा, माझा नंबर घ्या, मी चहा देईन सकाळी म्हणे. आणि खरोखर त्या वयस्कर काकांनी मला चहा दिले सकाळी.
चहा 15च होते, अमाऊंट काय फार मोठी नव्हती. परंतु मला खरोखर त्याचं म्हणजे अभिमान वाटला काकांचा, की बाबा एवढ्या सकाळी तो वयस्कर माणूस उठला आणि त्यांनी. आणि आज दोन ऑपोजिट साईड महाराष्ट्रातच, एक साईडला दिला, एक साईडला नाही. म्हणण्याचा उद्देश तोच आहे की सगळ्यांनी सर्व्हिस द्या, की जेणेकरून तो कस्टमर येईल. आज मला त्या काकांचं सांगावं का वाटलं, आज त्यांनी मला दिलं तिथे. सकाळी 5 वाजता उठून 15 चहा होते, पण त्यांनी आळस नाही केला, मी कशाला देऊ 15 चहा म्हणून. आज 1500 त्याचे 25 चहा झाले सकाळच्या वेळात. परंतु मेन देणं, हे सर्वात प्रेम, त्या चहातलं प्रेम होतं त्यांचं. हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि राहिली महत्वाची गोष्ट तिथल्या स्वच्छता. आपल्या इथल्या जी पर्यटन स्थळं आहेत, आणि आपल्याकडे हमखास गोष्टी आहेत की जर एखाद्या ठिकाणी जाऊ नको सांगितलं तर आपली लोक तिथे मुद्दामून जातात. हे आपल्याकडे खूप मोठं एक काय म्हणतात त्या मायनस पॉइंट आहे. ह्या गोष्टी काही आहेत, ह्या खूप सुधारणं गरजेचं आहे आपल्याला. हे असं माझं वैयक्तिक मत आहे रे. ह्या गोष्टी आहेत त्या, पण ह्या गोष्टी अनुभव सांगितले हे खरे आहेत. आणि नाही, अत्यंत योग्य असा मुद्दा तुम्ही मांडला तिथे. कारण बऱ्याचदा असं होतं की लोकांना जाण्याची इच्छा असते, पण एकतर सोय नसल्यामुळे लोक जाऊ शकत नाही, किंवा तिथे पोहोचल्यानंतर आपल्याला योग्य आहार मिळणार आहे का, वेळेवर मिळणार आहे का, किंवा आपल्याला योग्य ती सेवा मिळणार आहे का, असे बरेच प्रश्न असतात ज्याच्यामुळे मग लोक जाणं टाळतात. किंवा इतरांकडनं त्यांना ऐकायला मिळतं की नाही, इथे येऊ नका कारण इथे योग्य तुम्हाला सेवा मिळणार नाही, किंवा खूप जास्त तुम्हाला लुटलं जाईल, 10 रुपयाची वस्तू बरोबर. तुम्हाला 100 रुपयाला विकली जाईल. तर बरोबर. असे प्रकार जे घडतात, मला असं वाटतं बऱ्याचदा आपण म्हणूनच आपल्याच राज्यात या ठिकाणांचा आस्वाद घेऊ शकत नाही, कारण असल्या सोयी ज्या असायला हव्यात, मूलभूत सोयी ज्या असायला हव्यात त्या नसतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कुठे ना कुठे आपण पर्यटन ज्या स्तरापर्यंत त्याचा विकास व्हायला हवा हे होत नाहीये. आणि होत त्याच्यासाठी नाहीये. मला वाटतं बरोबर. कुठे ना कुठे आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा. बर, आपण महाराष्ट्रबद्दल बोललो, तुम्ही केरळबद्दल बोललात, जे तुम्हाला वैयक्तिक स्तरावर खूप जास्त आवडतं. या व्यतिरिक्त जर भारतात इतर कुठले ठिकाण असे असतील जे तुम्हाला आवडतात, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यावीशी वाटत असेल तर कोणते ठिकाण असतील हे? भारतात तुम्ही वरती नॉर्थला दिल्ली, आग्रा जे किंवा राजस्थान आहे, चांगलं आहे. आज राजस्थानला जर तुम्ही गेला तर राजस्थानला ज्या हवेल्या आहेत, त्या हवेल्या तिथल्या लोकांनी ज्या व्यवस्थित मेंटेन केल्या आहेत, खरोखर वाखाणण्याजोगं आहे तिथला मेंटेनन्स. आज म्हणजे तिथे गेल्यावर आपण म्हणतो अरे काय हवेल्या बघायच्या, पण त्या हवेल्यांची जे त्यांनी देखभाल ठेवली आहे, भले ते तिकीट घेतात, एंट्री फी घेतात, परंतु त्यांची जी देखभाल आहे, त्यांचे जे म्हणजे जे राजे रजवाडे होते त्यांनी ज्या वस्तू वापरल्या, त्यांचं जे त्यांनी जतन केलंय ते एवढं अप्रतिम केलंय. आज हैदराबादला सारंजंग म्युझियम आहे. आज सारंजंग म्युझियम जर प्रॉपर बघायचं झालं तर तुम्हाला 2.5 ते 3 तास लागतात. पण आपली लोक काय करतात, जातात, फेरफटका मारून येतात. आज त्याचं जर तिथे जर गेलात, जर तिथला प्रॉपर गाईड घेऊन जर तिथली माहिती बघितली, तर कितपत ज्ञान तिथनं आपल्याला मिळू शकतं हे खूप महत्वाचे आहे. आज ताजमहालच्या इथे गेलात किंवा तिथे ताजमहालही तुम्ही जर बघितलं तर आज एवढं ते प्रसिद्ध आहे, बांधलंय. परंतु लोक जाऊन तिथे आज फोटो सर्वात महत्वाचं आहे तिथलं जाऊन. म्हणजे आज आमचे अनुभव सांगतो, एखाद्या ग्रुप टूरला जेव्हा जातो आपण, तिथला प्रॉपर गाईड घेतो की तिथली माहिती लोकांना कळावी यासाठी. गाईड घेतल्यानंतर हल्ली 10 मिनिटं लोक त्या गाईड सोबत असतात त्या हम्म. ठिकाणाची माहिती ऐकायला. 10 मिनिटानंतर त्या गाईड बरोबर फक्त मी आणि एखाद दुसरं फॅमिली असते जो खरोखर इंटरेस्ट. बाकीची लोक सेल्फी करता पळालेली असतात, फोटोसाठी गेली आहेत. मान्य आहे तुम्ही फोटोसाठी आलायत, प्रवासाला आलायत, मजा कर, परंतु आज तिथली माहिती पण ऐकून घेणं हे खूप गरजेचं आहे की आपल्या त्यातनं शिकणं. मेन ते सांगितलं असं, शिकणं. आज ती वास्तू जी आहे त्या वास्तूच्या विषयी माहिती तर तुम्हाला कळली पाहिजे. काही जण म्हणतात काय करायचंय झालं, अरे काय करायचंय म्हणजे तुम्हाला नाही, तुमच्या मुलांना तर उपयोगी आहे ती, आज पुढे शाळेमध्ये उपयोगी आहे. आज काय करायचं म्हणून आपल्याकडे सोडून दिलं जातं त्या गोष्टी. हे खूप खेदजनक आहे ही गोष्ट. तुम्ही कुठे नॉर्थला जरी गेलात, नॉर्थलाही खूप चांगल्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या. सिमला मनाली आहे, तिकडे तुम्ही जाऊ शकता. नैनिताल आहे, भीमताल, सातताल वगैरे ह्या गोष्टी आहेत, बघण्यासारखं खूप आहे. मेन तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा सर्वात महत्वाचा आहे. आणि सांगितलं जसं एंड ऑफ, सर्वात मोबाईल आणि फोटो, आज लोकांना हे सर्वात महत्वाचं आलंय. आणि जिथे तुम्हाला सांगतात की मोबाईल वापरू नये, तिथे आपली लोक हमखास मोबाईल वापरतात. हे अगदी बघितलेली गोष्ट आहे की ते तुम्ही आनंद लुटा ना तिथला. जे बघायला गेले ते बघा, फोटो काढा, नाही असं नाही, परंतु तिथलं बघा.
निसर्ग आहे, तिथल्या शिका काय आहे त्या गोष्टी शिका ना. तुम्ही काय परत परत नाही येणार त्या गोष्टींना. मेंटॅलिटी काय असते, फिरायला आले, अरे 9 वाजता जाऊ की 10 वाजता जाऊ की, अरे मग तुम्ही फिरायला आलायत ना. नका असं नाही आपण सगळे 4-5 वाजता निघतोय, आरामातच निघतो, पण तुम्ही फिरा. ज्या गोष्टी करतायत ते तुम्ही फिरा ना. हे सर्वात महत्वाचं असतं त्याच्यामध्ये. तुम्ही भारतात कुठेही जा, सगळी ठिकाणं चांगली आहेत, फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन त्या व्ह्यूनी तिथे पाहिजे, की आपल्याला शिकायचंय, आपल्याला बघायचंय. अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं, की म्हणजे माझं हे स्वतःचं मत आहे, की भारत असा एक दुर्मिळ देश आहे, ज्याला पाहण्यासाठी 2 डोळे आणि 1 जन्म अपुरे ठरतात. त्यामुळे खरी जितकं गोष्ट आहे. तुम्ही पाहाल, तितकं आपल्याकडे आहे पाहण्यासारखं. इतिहास इथे घडलेला आहे. इथले हो. स्मारक आणि मी तुम्हाला एक स्वतःचा अनुभव मांडतो. मी काही वर्षांपूर्वी भुजला गेलेलो. कच्छच्या जवळ गेलेलो एका कामानिमित्त आणि विमानतळावर मला एक कनेडियन महिला भेटली आणि मी तिला विचारलं, की म्हणजे जरा वयस्कर होती ती. त्यांना विचारलं, की "तुम्ही किती वर्षापासून भारतात येताय?" तर त्यांचं उत्तर ऐकून मी थक्क झालो. त्यांचं म्हणणं असं होतं, की "गेले 22 वर्ष प्रत्येक वर्षी मी भारतात येते." हे त्यांचं वक्तव्य ऐकून मी अगदी गारच पडलो. म्हटलं, की भारताच्या बाहेरची लोकं आहेत, त्यांच्या मनात आपल्या राष्ट्राबद्दल किती आपुलकी आहे आणि हे अशा वेळेस जेव्हा आपल्या देशात अजूनही बऱ्याच ठिकाणी हवी तितकी स्वच्छता नाही किंवा बरोबर. हव्या तितक्या सोयी नाही किंवा बऱ्याचदा आपण सोयी. पाहतो, की टॅक्सीवाल्यांनीच लुबाडलं किंवा पैसे दुप्पटच लावले. असं असताना देखील विदेशी पर्यटक आपल्या इथे येत आहेत. आणि बरोबर. याच्यातच जर आपण सुधारणा केली, तर मात्र किती त्याचं सोनं होऊ शकतं आणि काय आपण करू शकत नाही. तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या साध्य होऊ शकतील असं मला वाटतं. आता तर तुम्ही सांगितलं तसंच, हां, की हां. थोडं की आज आपल्याकडे तुम्ही म्हणत बाहेरचे पर्यटक, बाहेरच्या देशातले पर्यटक येऊन आपल्या इथे अभ्यास करून त्यांच्या देशात जातात बरोबर. आपल्या गोष्टींचा. आणि जसं बाहेरच्या पर्यटकांविषयी सांगितलं तसं एकच छोटा एक अनुभव सांगतो. गेल्या वर्षीचा, ते मी ठिकाण नाही सांगत, ते फक्त एका ठिकाणी साईड सीइंग करता आम्ही गेलेलो होतो. तिथे बिस्लरीची पाण्याची बाटली मी घेतली. मी ती बाटली घेतली 20 रुपयाला आणि मी तिथे बसून पित होतो. 2 मिनिटांनी तिथे फॉरेनर आणि एक तिथला लोकल गाईड त्या फॉरेनरला घेऊन त्याच दुकानात आला. तीच बिस्लेरीची बाटली जी मी पित होतो, तीच बाटली त्या फॉरेनरला 150 रुपयाला विकली गेलेली. अरे बापरे! माझ्या समोरची, मी राज्याचं नाव नाही सांगत, गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही. म्हणजे खूप म्हणजे, आणि त्या अशा ठिकाणी आम्ही नाही काही बोलू शकत, कारण एकतर परराज्यात असतो त्यांचा तो, पण त्याच्यामुळे आपल्या देशाचं नाव खराब होतं. अनेकांना वाटतं की विदेशी पर्यटकांना आपल्या इथलं काय कळतंय, काय त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्व आहेत. ती लोक आपल्याकडून खूप अभ्यास करतात आपल्या हेरिटेज वास्तूंचा, पण आपण नाही करत होतो. अगदी बरोबर आणि मला वाटतं, की ही अत्यंत एक शोकांतिक आहे, की बऱ्याचदा फसवणूक अशी केली जाते किंवा लोकांना जे दिलं गेलं पाहिजे, त्याचं मूल्य दिलं गेलं जात नाही आणि कुठे ना कुठे मग लोकांच्या मनात ती एक निराशा राहते आणि जसं तुम्ही म्हणालात, याच्यात सगळ्यात मोठं जे नुकसान होतं, आपल्या राष्ट्राची जी अस्मिता आहे, ती दुखावली जाते. कारण लोकांच्या बरोबर. त्या आठवणीच राहतात, की मी भारतात गेलो होतो, अमुक-अमुक राज्यात माझ्यासोबत असं-असं घडलं आणि मग बरोबर. जे तात्पुरतं आपल्या लोकांना वाटत असेल, की आपण यांना मूर्खात काढलं, पण तसं होत नाही. खरं तर मूर्ख आपण स्वतःलाच करत असतो. त्यामुळे अशा गोष्टींना आळा बसलाच पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे, जे तुम्ही सांगितलंत आता. आणि याच दृष्टिकोनातनं एक माझा प्रश्न आहे तुम्हाला, की आत्तापर्यंत आपण प्रवाशांना कोणत्या सोयी-सुविधा मिळायला हव्यात हे पाहिलं. पण आपण जेव्हा स्वतः एक प्रवासी म्हणून जातो, पर्यटक म्हणून जातो, आपण कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? स्वतः सर्वात मेन म्हणजे महत्वाचं म्हणजे वेळेचं बंधन. दिलेल्या वेळेचं बंधन पाळणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो त्यावेळेला आपण कुठेही, भले चूक असो बरोबर असो, परराज्यांमधलं म्हणतोय किंवा इनफॅक्ट महाराष्ट्रामधले कुठेही जाता, त्यावेळेला कुठे जरी आपली चूक नसली, समोरच्याची चूक असली, तो अगदी काही असेल, कुठेही वादविवाद करू नये. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. वादविवाद करायचा नाही, वेळेचं बंधन पाळणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कुठेही जा, वेळेचं बंधन पाळा, तुमचा कार्यक्रम सगळा व्यवस्थित सुनियोजित प्रमाणे ठरल्यानुसार व्यवस्थित होतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मन फ्रेश ठेवा. तो काय करतोय मग मी हे करतो ते नाही, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही करा. तुम्ही तुमचा आनंद तिथे उपभोगायला जाताय, तुम्ही तुमचं जीवन जगायला जाताय तिथे.
त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की वेळेचं बंधन. मी तर सांगेन हे सर्वात महत्वाचं आहे, वेळेचं बंधन पाळणं. तुम्ही वैयक्तिक जा, कोणाबरोबरही जा, अगदी मी जरी आज कुठेही गेलो तरी वेळेचं बंधन पाळणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही, वेळेचं बंधन. कारण बऱ्याचदा अ, काही अशी ठिकाणं असतात जिथे त्या वेळेस पोहोचणंच हे महत्वाचं असतं. उदाहरणार्थ एखादा सनराईज पॉइंट असेल त्याला देखील लोक विचारतात, म्हणजे मी स्वतः पाहिलंय ड्रायव्हरना, की सनराईज पॉइंटला आपण 8 वाजता गेलो तर चालणार नाही का? मग त्याचं उत्तर असं असतं, मॅडम जर सूर्योदय 6:30 वाजता होणार असेल तर मग आपण 8 वाजता निघून कसं चालेल? तर बरोबर. लोकांच्या मला वाटतं अवास्तव अपेक्षा असतात बऱ्याचदा, त्यामुळे वेळेचं बंधन पाळणं हे खूप महत्वाचं आहे. हे काही खूप महत्वाचं. देवस्थानाला तुम्ही जात असाल किंवा एखादं म्युझियम तुम्ही पाहणार असाल, तर बरेच असे स्मारक आहेत ज्याची एक ठराविक वेळ ठरलेली आहे आणि त्या वेळेस जाणं तिथे अत्यंत गरजेचं आहे. गरजेचं आणि असतं. दुसरा जो बरोबर. मुद्दा तुम्ही मांडलात, की कोणाशी न भांडता, कारण बऱ्याचदा असं होतं की छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण वादविवाद करू लागतो आणि त्याच्यामुळे मग कुठे ना कुठे आपलं जे मन प्रसन्न किंवा प्रफुल्लित असतं ते न प्रफुल्लित राहत नाही आणि मग आपलं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच भरकटलं जातं. खरी हे गोष्ट खूप आहे. महत्वाचं आहे. आणि एक एक अशी गोष्ट, जर तुमची परवानगी असेल, मी याच्यात यादीत अजून एक भर टाकेन, की आपण जेव्हा पर्यटक म्हणून बाहेर जातो, त्यामुळे आपण एक चांगले पर्यटक आहोत की नाही, आपण बरोबर. जबाबदारपणे वागत आहोत की नाही, हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे बरोबर. बरोबर आहे. आपल्या कारण हातनं आपलं कुठे आपल्या कचरा टाकला राज्याचं जाऊ नये. प्रेझेंटेशन तिथे, आपल्या राज्याचं प्रेझेंटेशन तिथे करत असतो शेवटी काय अगदी झालं बरोबर, तरी. अगदी बरोबर. म्हणजे महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीने अमुक-अमुक आपल्याला वागणूक दिली, तर ती वागणूक चांगली की वाईट हे आपण ठरवत असतो. त्यामुळे आपली बरोबर. वागणूक अत्यंत योग्य हवी. आणि लोकांना असं वाटलं पाहिजे, की या राज्यातली माणसं बहुतांश वेळा आपल्याकडे यायला हवीत आणि वारंवार येत करेक्ट. राहावीत. त्यासाठी आपली वागणूक जी असते, कुठे ना कुठे आपण आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करत असतो आणि त्याचसोबत जेव्हा आपण बरोबर आहे. भारताबाहेर जातो, तेव्हा देखील तेच बरोबर. घडतं, की आपण भारताचं बरोबर. प्रतिनिधित्व करत असतो. बऱ्याचदा आपण ऐकतो, की भारताच्या बाहेर जेव्हा आपली लोकं जातात, तेव्हा हॉटेलमधलं काहीतरी सामानच उचलून आणलं हो. किंवा तिथे पसाराच मांडला आणि अशा गोष्टी मला वाटतं अत्यंत दुर्दैवी आहेत आणि अशा गोष्टी मुळीच घडू नयेत. हे खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने ते धोरण मनाशी बाळगून त्याप्रमाणे वागणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि एक छोटस याला अनुसरून सांगतो हां, की एका टूरला होतो मी, डेस्टिनेशन नाही सांगत आहे. एक अगदी हाय क्लास फॅमिली, त्यांचे आई वडील आणि ती फॅमिली माझ्याबरोबर टूरला होती. आणि एका हॉटेलमधनं आम्ही सकाळी चेकआउट करून निघालो. हॉटेलमध्ये चेकआउट केल्यावर रूम्स चेकिंग केल्या जातात, त्यांचे सर्वंट असतात ते सांगतात. आणि त्या निघालो, बसमध्ये बसलो आम्ही. बसमध्ये बसल्यानंतर तो हॉटेलचा बॉय आला आणि बोलला, रूम नंबर सो अँड सो या रूम मध्ये ग्लास नाहीये, पिण्याच्या पाण्याचे जे ग्लास ठेवतो ते ग्लास नाहीयेत. म्हटलं असं कसं होईल, म्हटलं तो लाव नाहीये. मी चार्ट बघितला, रूम नंबर कोणाचा आहे, त्यांना विचार, म्हटलं ते ग्लास नाही म्हणे, ते आम्ही पॅक करून घेतले, आम्हाला वाटलं ते आपल्यासाठी आहेत म्हणून ते आम्ही पॅक करून घेतले. म्हटलं कुठे आहेत ते? म्हणे बॅगेत. म्हटलं बॅग? म्हणे बॅग गाडीच्या डिक्कीमध्ये आतमध्ये. म्हटलं ठीक आहे, म्हटलं एक काम करा, त्याचे जे काही चार्जेस असतील ते द्या म्हटलं. तर त्यांनी कधी एक सम अमाऊंट सांगितली त्या ह्याची. ते बोलले, छेडे 2 ग्लास काय एवढ्या रुपयाला येतात का म्हणे. नाही नाही, ते ग्लास काढून देतो मी, मला नको ते ग्लास. खोटं वाटेल सर तुम्हाला, त्या माणसानी सर्व प्रवाशांचा 1.5 तास वेळ वाया घालवला त्या हॉटेलच्या बाहेर. कारण ते लगेच सगळं काढलं, त्या बॅगेतले ग्लास काढले, त्याच्यानंतर ते सगळं लगेच ठेवणं. त्या 2 ग्लाससाठी 1.5 तास त्या लोकांनी सगळ्या प्रवाशांचा घालवला. पण एंड ऑफ काय झालं, तिथे आपल्या राज्याची प्रतिमा गेली. दोन बरोबर. ग्लास हा साधा सेन्स आहे, ते ग्लास काय आपले नसतात. आणि सुशिक्षित फॅमिली होती, असंही नाही की बाबा कोणी अशिक्षित होतं किंवा असं. सुशिक्षित फॅमिली, वेल एज्युकेटेड, अशा असे अनुभव आहेत म्हणजे विचित्र. पण त्यावेळेला 1.5 तास जो लोकांचा वाया गेला त्याला जबाबदार कोण? आता तुमची खरंय, गोष्ट खरंय. छोटी झाली. म्हणजे हे ऐकताना देखील मला इतकं विचित्र वाटलं, की आत्ताच्या काळात देखील लोक स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतात, पण त्यांची वर्तणूक तशी नसते. हो. त्यामुळे मला वाटतं कुठे ना कुठे आपण आत्मपरीक्षण करायला हवं. खरं तरी कोणी आपल्या निदर्शनास आणून देण्याची गरजच नाहीये इथे. आपण खरी एक गोष्ट व्यक्ती म्हणून कसे वागत आहोत हे जर आपल्याला लक्षात आलं, तर मला वाटतं आपण देखील मजा लुटू शकतो, इतरांनाही त्रास होणार नाही आणि कुठेच आपल्या राज्याची किंवा आपल्या राष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही. हे खूप बरोबर. महत्वाचं आहे आणि असं पुन्हा घडू नये, जे तुमच्या बाबतीत घडलं, ते कोणाच्याही बाबतीत घडू नये असं मला नक्कीच वाटतं. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारायला हवी. बरं, अखेरच्या टप्प्यात तुम्हाला काही प्रश्न विचारावेसे वाटतात? आत्ता जर एखादा तरुण माणूस किंवा एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी आपण म्हणूया, त्याला जर आपल्या आयुष्यात पहिल्यांदा आपल्या राज्याबाहेर कुठे जायचं असेल, तर त्यांनी काय पाहावं
आणि काय दृष्टिकोन त्याचा असायला हवा? अ, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जसं म्हणाल तसं की काय पाहावं आणि दृष्टिकोन कसा असावा. ह्याला थोडंसं अनुसंग एक कॉलेज आयव्ही असतात हल्ली. म्हणजे हम्म. कॉलेजचे टूर निघतात त्याच्यामध्ये मी खूप वेळा बघितले की मुलं तिथे जातात, ते फक्त हुल्लडबाजी करायला जातात. मी परत त्याच मुद्द्यावर येतो, शिका. हा. तुम्हाला कॉलेज जे घेऊन चाललंय ते तुम्हाला मजा करायला घेऊन चाललंच आहे, पण तिथे जाऊन शिकून या. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि कॉलेजच्या मुला मुलींनाही सांगेन की आज तुम्ही कोणी असो, आज जेव्हा बाहेर जातायत, तुम्ही कोणत्याही राज्यात जा, तिथे जाल, तिथे जाऊन तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व म्हणून जाताय. इन शॉर्ट भावी प्रतिनिधित्व म्हणून जाताय. तिथे जाऊन तिथलं शिका, तिथलं कल्चर शिका, तिथे काय आहे काय नाही, काय पॉझिटिव्ह आहे, या सगळ्या गोष्टी शिका. आणि तिकडनं येऊन आपण त्याच्यातनं काही बोध चांगला घेऊ शकतो का, हे तिथे जाऊन शिकून परत या. फिरा, मजा करा, सगळ्या गोष्टी करा, परंतु तिथलं शिकून या. आपल्या बाहेर खूप काही शिकण्या गोष्टी आहेत, हे मी परत सांगेन एकदा. त्या शिका आणि या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट हेच आहे की तुमचा दृष्टिकोन दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवून जा तुम्ही, सगळं काही बरोबर होतं. तुम्ही जाताना जर निगेटिव्ह याच्यानी गेलात, नाही होणार. तुम्ही पॉझिटिव्ह जा, पॉझिटिव्हनीच परत याल तुम्ही. खरंय, अगदी योग्य असं मार्गदर्शन केलं तुम्ही. कारण आपण आपल्या संस्थेचं, आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करत असतो, त्यामुळे मजा नक्कीच लुटा, त्याच्याबद्दल कोणीच तुम्हाला रोखणार नाही. पण त्याचसोबत शिकण्याची पण एक काय म्हणतो, आपल्याला उत्सुकता असायला हवी, आपल्या मनात ती जिज्ञासा असायला हवी, जेणेकरून मनोरंजनासोबत आपण काहीतरी घेऊन आलोय परत, असं आपल्याला वाटणं खूप महत्वाचं आहे. तर उदयजी, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारावासा वाटतो, की आपण प्रवास करणं महत्वाचं, याच्याकडे आपण पाहिलं. प्रवास का करावा? प्रवास कुठे-कुठे आपण करू शकतो? प्रवास करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? चांगले अनुभव कसे आपण वेचावेत? वाईट अनुभव कसे टाळावेत? अशा सगळ्या विषयांवर आपण चर्चा केलेली आहे आतापर्यंत. यापुढे जर लोकांच्या मनावर ताण वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस आणि बरोबर. त्याचसोबत कुठे ना कुठे असं वाटतं की महागाई जास्त वाढत चालली आहे, त्यामुळे हातात पैसे देखील कमी येतात. मग हे बरोबर. गणित कसं बसवावं एक सर्वसामान्य कुटुंबाने, की पैसे कमी आहेत, वेळ कमी आहे, ताण वाढतोय, तरी देखील प्रवास आपण आवर्जून केला पाहिजे. तर हे कसं जुळवून आणायचं असं तुम्हाला वाटतं? मी सांगितलं तसंच ना की नका 7 दिवस नका ना जाऊ, 2च दिवस जा. दोन नाही, 1च दिवस जा, पण स्वतःसाठी जगा. आज एक थोडस उदाहरण, एक अशोक सराफांचा एक पिक्चर होता, मी हं. त्याचं नाव विसरलो. ते खूप मोठे बिझनेसमन असतात आणि एक सर्वसामान्याचं जीवन, ते एक दिवस, एक उन्हाळ दिवस, आय थिंक त्या पिक्चरचं नाव. ते सर्वसामान्य माणसाचं जीवन जगतात. त्या पिक्चरमध्ये दाखवलंय त्यांनी लाईफस्टाईल तसं. तुम्ही 1च दिवस जा ना कुठेतरी, पण स्वतःसाठी एन्जॉय करून या. मी नाही म्हणत तुम्ही, ठीक आहे, आज हे तुम्ही म्हणता ते सगळ्या गोष्टी आहेत की फायनान्शियली वाढीव सगळं, महागाई वाढली, सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बघून जर शक्य असेल तर लॉंगच्या ह्याला जा, मोठ्या टूरला. नसेल तर 1 दिवसा करता, 2 दिवसा करता जा. भले तुम्ही एक 6 महिन्यांनी नाही जमलं, 10 महिने, 1 वर्षांनी जा, पण जा, फ्रेश व्हा. त्यावेळेला डोक्यातलं सगळं जे तुमच्या घरचे जे कालवा कालव, जॉब, सगळं बाजूला ठेवा आणि फक्त तिथे जगा. स्वतःसाठी जगा आणि परत या. नक्कीच तुम्ही फ्रेश व्हाल. असं बंधन नाही की तुम्ही बाहेरच जायला पाहिजे, तुमच्याकडे पुष्कळ पैसाच पाहिजे, असं नाहीये. तुम्ही कमी पैसे असतील तर जवळ जा, पण जा, जाऊन या, मी तर सांगेन त्याच्यामध्ये. खूप छान. अत्यंत सुरेख शब्दात तुम्ही व्यक्त केलत, की काय करू शकतो आपण आणि खऱ्या अर्थाने कसं जगू शकतो. आणि म्हणूनच आपण म्हणतो, की आपल्या पूर्वजांनी पण आपल्याला शिकवलंय, की आपण जर जगाकडे पाहिलं ना, तर जग एखाद्या सुंदर पुस्तकासारखं आहे आणि जी माणसं प्रवास करत नाहीत, ती माणसं फक्त या पुस्तकाच्या एकाच पानावर अडकून राहतात. तुमच्या बाबतीत तसं बरोबर. होऊ देऊ नका. म्हणून प्रवास करायला शिका आणि सातत्याने प्रवास करा. कारण शेवटी बरोबर. आयुष्य देखील प्रवासच आहे. त्यामुळे प्रवास बरोबर आहे. केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि प्रवास नाही. केलात तर तुम्हीही शिकाल, आनंद लुटाल आणि तुमचं आयुष्य देखील सुखमयी असं ठरेल. बरोबर. उदयजी, खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी गप्पा मारताना खूप मजा आली आणि तुम्ही तुमचे अनुभव मांडलेत, लोकांचंही मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं, की कुठे ना कुठे हा संवाद ऐकल्यावर प्रत्येक माणसाला असं वाटेल, की आपणही लवकरात लवकर बॅग आपली भरावी आणि जेव्हा सुट्टी मिळेल, तेव्हा आपण फेरफटका करूनच यावं. अशी एक नक्की. उमेद लोकांच्या मनात जागृत होईल असं मला नक्कीच वाटतं. तर आमच्या श्रोत्यांना मला सांगावंसं वाटतं, जर तुम्ही
आत्तापर्यंत आमच्या सोबत आहात, ही चर्चा ऐकत आहात, तर खूप खूप धन्यवाद. असाच प्रतिसाद देत राहा आणि जर तुम्हाला या चर्चेतनं काहीतरी शिकायला मिळालं असेल, काहीतरी आवडलं असेल, तर नक्कीच आपल्या घरच्यांसोबत, आपल्या नातेवाईकांसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा आमचे जे पाहुणे आहेत उदय दुग्गलजी, यांचे मनःपूर्वक आभार. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल अनेक धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही लवकरच बोलवू आमच्या चॅनलवर, जेणेकरून तुम्हाला लोकांना अजून माहिती पुरवता येईल. त्यामुळे खूप खूप नक्कीच. धन्यवाद. एक आता आता एकच सांगतो फक्त, हो, की येणारी जी भावी म्हणजे तरुण मुलं मुली आहेत, ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रातही खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. ते त्याचाही पुढे विचार करू शकतात जर त्यांना काय म्हणतात त्याला, शिक्षणाच्या बरोबर जर ह्याच्यात आवड असेल तर ह्याच्यातही खूप करिअरच्या संधी आहेत. तर मी नक्कीच तरुण तरुणींना जे काय आहेत त्यांना सांगेन की ह्याच्यामध्ये तुम्ही चांगलं करिअर करू शकता आणि नक्कीच विचार करा की जेणेकरून तुम्ही भारत फिरू शकाल. आणि तुमचे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जसं शेवटची माहिती आपल्याला मिळाली, की जर तुम्हाला याच्यात करिअर करायचं आहे, तर तुम्ही तो देखील विचार नक्कीच करू शकता, की जेणेकरून फक्त तुम्हालाच मजा नाही येणार, पण इतरांनाही ती मजा तुम्ही देऊ शकता. पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद, मनःपूर्वक आभार. पुन्हा लवकरच भेटूया द कॉन्व्हर्सेशन या मालिकेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.